नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 कंपनींबद्दल बोलणार आहोत, ज्यामध्ये पब्लिकची जी होल्डिंग आहे ती 20% किंवा त्यापेक्षा कमी आहे आणि उरलेली जे 80% किंवा त्यापेक्षा जास्तीची हिस्सेदारी आहे ते मोठ्या प्लेयरजवळ आहे, म्हणजे प्रमोटर आणि FIDI जवळ आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टायटन कंपनी लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 3,440 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3,00,00,000 कोटी रुपयेपेक्षाही जास्तीचा. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 52.90%, FISची होल्डिंग आहे 18.23%, DISची होल्डिंग आहे 11.28% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 17.33%. चला आता बोलूया डीमार्टबद्दल, म्हणजे ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 3,686 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 2.5 लाख कोटी रुपयांचा. आणि या कंपनीमध्ये मित्रांनो, प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.64%, FISची होल्डिंग आहे 9.95%, DISची होल्डिंग आहे 7.43%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 0.07% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 7.91%. चला आता बोलूया SRF लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 2,601 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 80,000 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 50.26%, FISची होल्डिंग आहे 18.30%, DISची होल्डिंग आहे 17.76% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 13.66%. चला आता बोलूया RVNLबद्दल, म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 393 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 80,000 कोटी रुपयेपेक्षाही जास्तीचा. आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 72.84%, FISची होल्डिंग आहे 5.05%, DISची होल्डिंग आहे 6.33% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 15.78%. चला आता बोलूया केनेज टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 6,672 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 40,000 कोटी रुपयेपेक्षाही जास्तीचा. आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 57.75%, FISची होल्डिंग आहे 14.84%, DISची होल्डिंग आहे 15.04% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 12.38%. चला आता बोलूया भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 271 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,98,095 रुपयांचा, म्हणजे जवळपास 2 लाख कोटी रुपयाचा. आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 51.14%, FISची होल्डिंग आहे 17.27%, DISची होल्डिंग आहे 20.22% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 11.37%. चला आता बोलूया सोना BLW प्रिसिशन फॉर्गिन्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 570 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 35,000 कोटी रुपयेपेक्षाही जास्तीचा. आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 28.04%, FISची होल्डिंग आहे 33.55%, DISची होल्डिंग आहे 30.95% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 7.44%. चला आता बोलूया मुरुगप्पा ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे ट्यूब इन्व्हेस्टमेंट्स ऑफ इंडिया लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 3,454 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 70,000 कोटी रुपयांचा. आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 44.97%, FISची होल्डिंग आहे 28.38%, DISची होल्डिंग आहे
72% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 11.48%. चला आता बोलूया अजून टाटा ग्रुपच्या एका कंपनीबद्दल, जिचे नाव आहे TCS म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 4,266 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 15,43,350 कोटी रुपये म्हणजे जवळपास 15.5 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 71.77%, FISची होल्डिंग आहे 12.66%, DISची होल्डिंग आहे 10.86% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 4.66%. चला आता बोलूया गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 1,472 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 16,863 कोटी रुपयांचा म्हणजे जवळपास 17,000 कोटी रुपयांचा. आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.50%, FISची होल्डिंग आहे 3.71%, DISची होल्डिंग आहे 1.87% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 19.92%. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.